रोज 5:30ला ऑफिस सुटलं. 5:44ची बोरिवली फास्ट घेतलो. मी डायरेक्ट घराकडे असतो. आज रातचा फोन आला. मला म्हटला मालाडला उतर, शॉपिंगला जायचं. मी म्हणलो ठीक आहे थांबतो म्हणलो. मालाडला उतरलो. स्टेशन बाहेर मिठाईवाल्याच दुकान आहे, तर लागून पानपोई आहे. तिथे गेलो. पार्किंग स्टँडवर चढून बसलो. एकटं 70-75 वर्षाचं म्हातारा आले. सुलो झाड भिंगा चष्मा घातले आणि मळलेलं धोतर आणि मळलेला सदरा घातले. मी स्टँडवर चढून बसलोय. 3-4 फूट उंच आहे ते स्टँड. तिथं आलंय आणि माझं गुडघाच धरले. मला म्हणते एक वडापाव घेऊन दिलास तर बरं होईल. ते आजोबा काय रोजच्या बेकाऱ्यातलं वाटेना. ते रोज भीक मागत असेल असं बी वाटेना. एकदम म्हातारानं पाय धरल्यावर मला अवघड लगत झालं. मी त्याचा हात हातात धरलो आणि खाली उडी मारलो. त्याला म्हणलो आजोबा तुम्हाला भूक लागल्या, हे 50 रुपये घ्या म्हणलो, आणि तिथनं तुम्हाला काय पाहिजे ते घेऊन खावा म्हणलं. ते म्हणाले नको बाबा नको, पैसे नको, एक वडापाव घेऊन दे तेवढा. मी म्हंटलो थांबा इथं. मी गेलो मध्ये 2 वडापाव आणलो आणि त्याला दिलो. त्यानं तिथंच बसले, खायला लागले जमिनीवर बसून. ते मला म्हणाले वर बसू नको पडशील, इथं माझ्याजवळ बस खाली. माझ्याजवळ कोणतर बसल्यावर मला बी 2 गज जाते. मी असंच बसलो. त्याला जरा विचारपूस करायला चालू केली. कोण आहे तुम्ही, कुठं आलाय? मी हिंगोलीतनं आलोय. तिथल्या एका खेडेगावात राहतोय बायकोला घेऊन. आमचं एकुलते एक पोरग इथं कंपनीत इंजिनियर आहे. 2 वर्ष झाली त्यानं प्रेमी विवाह केलाय. त्याची बायको शिकल्या. तिला सासू सासर म्हणजे आम्ही गावठी वाटतो. मग तिला आम्ही खपत नाही. मग तो इथं वेगळं राहतो. परवा त्याच्या मोबाईलवर माझं त्याचं फोन आलेला. मला म्हणला अमेरिकेत नोकरी गावल्या, बायकोला घेऊन चाललोय. 10 वर्षासाठी बायकोला घेऊन चाललोय. इथं मुंबईत असताना येत होता आम्हा म्हातारीला भेटायला. 6 महिन्यांना एकदा येत होता. आता परदेशात चाललाय, अमेरिकेला लय लांब चाललाय. मग यायला गावणार नाही. मग त्याला मी म्हटलो भेटून जा. तो मला म्हटला वेळ नाही आता, परवा लगेच चाललोय विमानानं. आता 10 वर्ष जगतोय का मरतोय काय माहित. मी म्हटलो मुंबईला जाऊन आपण भेटून येऊया. मी आलो इकडं आणि इथली लोक मला म्हणाले तिथं मालाडमध्ये विमानतळच नाही. मी त्याला म्हणलो बरोबर आहे म्हणलं, लोक सांगायला. तर मालाडला नाही आहे, सांताक्रूजला एअरपोर्ट आहे. ते म्हातार खिशातनं चिठ्ठी एक काढले, मला द्याले. मला म्हणाले परवा माझ्या मुलाचा फोन आलेला, त्यानं मला ह्योच पत्ता दिलेला आणि हे मोबाईल म्हणते बहुतेक खराब झालाय. कालपासून वाट बघालोय, याच्यावर माझ्या मुलाचा फोनच येईना झाला. मी त्याला सांगितलेलो मी आलोय तुला भेटायला म्हणून. आता माझ्या एका हातात फोन, एका हातात कागद. मोबाईलचे बटन दाबून बघितलो, मोबाईल व्यवस्थित चालू आहे. नेटवर्क बघितलो, नेटवर्क फुल आहे. म्हाताऱ्याला म्हटलं तुम्ही लावून बघितला नाही म्हणलं फोन. म्हातारे मला म्हणाले मला फोन उचलायला येतोय, मला फोन लावायला येत नाही म्हणते. मी फोन मध्ये बघितलो, रिसिव्ड कॉल मध्ये गेलो आणि परवाचा लास्ट होता तेव्हा बघितलो, डायल केलो. फोन लावलो, फोन लागला. फोन तिकडनं कट झाला. मग मी कागद उघडून बघितलो. कागदावर पत्ता होता छत्रपती शिवाजी विमानतळ, हॉटेल समोर, मालाड, मुंबई. मला समजलेलं त्यांच्या पोरानं एकदम खोटा पत्ता दिलेला, त्याला काय भेटायचं नव्हतं.
आणि तो आता फोन बी कट करा. या म्हाताऱ्याच्या पोराचं विमान जे आता उडून चाललेलं ते आता कधीच त्याच्याकडे परत येणार नव्हतं. तेवढ्यात राजेश आला. मी राजला म्हणलो 5 मिनिट थांब म्हणलो. मला कळलं ना ते आपल्या पोराकडनं व्हायल्या फसवणूक ते त्या म्हाताऱ्याला खरंच कळण झाल्या काय ते पोरग फसवू शकते हे म्हाताऱ्याला स्वीकारायचंच नाहीये. आपलं पोरग आपल्याला फसवू शकते त्याच्यावर त्याचा विश्वासच बसना. मी ते म्हाताऱ्याला म्हणलो बघा म्हणलो आजोबा तुम्ही जसं गावाकडनं आलायसा तसं गावाकडे परत जावा. मला काय वाटत ना तुमची आणि तुमच्या पोराची भेट होईल. आतापर्यंत तुमच्या पोराचं विमान गेलं बी असणार. गावाकडे आजी वाट बघत असणार म्हणलं तुम्ही गावाकडे जावा. त्या म्हाताऱ्याच्या डोळ्यात पाणी झालं. मी त्याला गावाकडे जा म्हणलो बरोबर आहे खरं मी एवढं म्हणताय मला लक्षात यायला पाहिजे होतं त्या माणसाकडे वडापाव खायला पैसे नाही. मी खाली उतरलो तिकीटाचे पैसे त्याच्या हातात दिलो. तो माणूस असा हातात हात घेऊन डोळ्यात पाणी आणून माझ्याकडे बघायला. मी त्याला म्हणलो मगाचपासून बघालोय म्हणलं ते डब्यात काय आहे म्हणलं. मला म्हणते आमच्या पोराला बेसनचं लाडू लय आवडत. त्याच्या आईनं त्याच्यासाठी बेसनचं लाडू करून पाठवल्या त्याला द्यायचं आहे. आता खरं असं धारदार चाकू काळजात घुसवल्यासारखं झालं. मी असं मला आत काळीच असं रक्तबंबाळ झाल्यावर झालं. मी तिथं बसलो त्याच्याकडे बघतच बसलो. मी तेवढ्यात राजनं हाक मारला ए चल ना म्हटला. त्यावेळी मी भानावर आलो. उठलो तिथनं राजच्या मागं गर्दीनं चालत 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 चाललो. रात्री उशिरा घरी आलो. झोपलो रात्री उशीरपर्यंत झोप लागेना. सारखं सारखं मनात एकच प्रश्न. हिला म्हणलं एवढी भूक लागल्या खिशात 1 रुपया नाही तू कोणाला ओळखत नाही आपण. अरे हातात लाडूचा डबा आहे 1 लाडू खायचं होत नाही त्यातला. अरे असलं कसलं प्रेम रे.